हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत कैरीपासून मुखवास कसं बनवायचं। कैरी म्हटलं म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। चला तर मग आज तशाच कैरीपासून आपण एकदम मस्त असं मुखवास तयार करणार आहोत। जर तुम्हाला हा मुखवास वर्षभर साठवायचा नसेल तर अगदी मी जे मसाले सांगणार आहे तर ते मसाले त्या कैरीला लावून तुम्ही नुसतेच जे न वाळवता सुद्धा खाऊ शकता। चला तर मग बनवायला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत। वजनी प्रमाण म्हणाल तर ह्या अर्धा किलो कैऱ्या आहेत। तर या ठिकाणी आपल्याला कैऱ्या अशा प्रकारे ज्या आहेत तर ते छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यावरती जो चीक वगैरे लागलेला असेल तर तो पूर्ण अशा प्रकारे आपल्याला चोळून काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जे आहे तर ह्या सगळ्या कैऱ्या छान स्वच्छ धुवून घेत आहे। तर या ठिकाणी आपल्या ज्या कैऱ्या आहेत तर त्या छान स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। तर आता आपल्याला अशा प्रकारे कापडाने जे आहेत तर ह्या कैऱ्या पूर्ण अशा व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत, कारण की यामध्ये थोडंही पाणी आपल्याला राहायला नको, नाही तर मग काय होतं जे आपण वर्षभरासाठी जो मुखवास तयार करणार आहोत तर ते व्यवस्थित राहत नाही। त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थित छान स्वच्छ कोरड्या कापडाने आपल्याला ह्या ज्या कैऱ्या आहेत तर त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत। यामध्ये थोडंही पाणी राहता कामा नये, म्हणजेच आपला जो मुखवास आहे तर तो एकदम वर्ष ते 2 वर्ष छान असा टिकून राहतो। तर अशा प्रकारे जे आहे तर त्या मी तिघी कैऱ्या छान अशा स्वच्छ पुसून घेते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित अशा पूर्ण थोडंही पाणी न राहता ज्या तिघी कैऱ्या आहेत तर त्या छान अशा स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी या ठिकाणी जे आहे तर ते आपलं सोलर घेतलेलं आहे, ज्याने आपण बटाटे वगैरे सोलून घेतो। त्या अशा प्रकारचं मी सोलर या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यावरचं जे आपल्याला कैरीचं साल आहे तर ते पूर्ण अशा प्रकारे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी जे आहे तर ते तोतापुरी कैऱ्यांचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला तोतापुरी कैऱ्यांचा वापर करायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी ज्या देशी कैऱ्या मिळतात तर त्यांचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता। तर आता ह्या तिघी कैऱ्या ज्या आहेत तर त्या मी छान अशा या सोलरच्या मदतीने व्यवस्थित सोलून घेते। तर इथे मी ह्या तिघी कैऱ्या छान अशा सोलून घेतलेल्या आहेत। तर यातली जी एक कैरी आहे तर ती थोडीशी पिकलेली आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी ती थोडीफार पिवळसर दिसत असेल, पण त्याने काही एवढा इफेक्ट होत नाही, कारण की आपली जी आपल्याला जो मुखवास तयार करायचा आहे तर त्यासाठी कच्ची कैरी किंवा मग अशी थोडीशी पिवळसर जरी कैरी असली तरी सुद्धा आपल्याला चालते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे जे आहे, जर तुम्हाला जास्त बारीक किंवा जास्त जाड ज्या प्रकारचं तुम्हाला मुखवास तयार करायचा आहे त्या प्रकारामध्ये तुम्ही जे आहे ते आपली कैरी व्यवस्थित कट करून घ्यायची। जर तुम्हाला थोडंसं जाडसर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी जे आहे तर ते जाडसर तुकडे करू शकता, किंवा मग खूप जास्त असं पातळ हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही पातळ जरी तुकडे केले तरी सुद्धा चालतील। तर मी इथे अशा प्रकारे जे आहे तर ते व्यवस्थित तुकडे करून घेते आणि जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही। तर एका याचे मी 2 तुकडे या ठिकाणी व्यवस्थित करून घेते आहे। तर तोतापुरी कैऱ्यांमध्ये जे आहे तर ती आठोळी जी असते तर ती खूप जास्त अशी बारीक असते आणि एकाच ठिकाणी असते, त्यामुळे त्या आठोळीला वगैरे काही लागलेलं नसतं, म्हणजेच कैरीचा भाग, त्यामुळे ती आपल्याला इझिली काढता येते। पण देशी कैऱ्यांमध्ये जे आहे तर देशी कैऱ्या थोड्याशा कडक असतात आणि ते जे आहे तर हे असे तुकडे करायला आपल्याला थोडंसं कठीण जातं। त्यामुळे जर तुमच्याकडे जर तोतापुरी कैरी असेल तर ती तुम्ही शक्यतो त्याचाच वापर करू शकता। आणि ज्या देशी कैऱ्या असतात तर त्या खूप जास्त अशा आंबट असतात, त्यामुळे आपल्याला काय होतं की आपण जेव्हा त्यामध्ये साखर वगैरे टाकतो तर तेव्हा साखरेचं प्रमाण आपल्याला यामध्ये जास्त टाकावं लागतं आणि त्या मानाने जी तोतापुरी कैरी असते तर ती कैरी जास्त आंबट नसते, एकदम थोडीशी अशी आंबट असते। त्यामुळे जे आहे तर ते आपल्याला साखरेचं प्रमाण या ठिकाणी कमी लागतं। त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल खूप जास्त आंबट असं आवडत असेल तर तुम्ही देशी कैरीचा वापर करू शकता, किंवा मग या तोतापुरी कैरीने सुद्धा आपला जो मुखवास आहे तर तो छान असा तयार होतो। तर अशाच प्रकारे जे आहे तर ते मी सगळे कैऱ्या ज्या आहेत तर त्या अशा प्रकारे छान अशा कट करून घेते। तर इथे मी जे आहे तर ह्या तिघी कैऱ्या छान अशा बारीक कट करून घेतल्या, ज्या आकारामध्ये मला किंवा ज्या साईजमध्ये मला हव्या होत्या तर तशाच प्रकारे जे आहे तर ते मी छान असे बारीक तुकडे या ठिकाणी करून घेतलेले आहेत। तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत छान असं चटपटी तयार करण्यासाठी मसाले। तर यामध्ये आपण सगळ्यात आधी घालणार आहोत अर्धा चमचा हळद। हळदने काय होतं की जे त्याला खूप छान असा कलर येतो,
त्यामुळे आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। जर तुम्हाला 1 चमचा टाकायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही जे प्रमाण आहे तर ते वाढवू शकता। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा काळी मिरी पावडर आणि याने जे आहे तर ते टेस्ट जास्त खूप मस्त अशी येते। त्यामुळे हे जे मसाले आहेत तर हे सगळे मसाले तुम्ही यामध्ये नक्की ॲड करा। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत भाजलेल्या जिऱ्याची पावडर। तर भाजलेल्या जिऱ्याच्या पावडरचे जे आहे तर त्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते। जर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये काळी मिरी पावडर किंवा जिरे पावडर टाकली तर त्याने खूप छान असा जो फ्रेग्रन्स आहे तर तो खूप मस्त असा येतो। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा काळं मीठ। जसं की तुम्हाला माहिती आहे की काळं मिठाने त्याला खूप छान अशी टेस्टी टेम्पटिंग अशी टेस्ट येते। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा साधं मीठ आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी त्यामध्ये टाकणार आहोत 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर। जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर या ठिकाणी जे आहे तर तुम्ही जी काश्मीरी मिरची पावडर बाजारामध्ये मिळते तर त्या मिरची पावडरचा तुम्ही यामध्ये वापर करू शकता। तर या ठिकाणी आता आपले सगळे मसाले वगैरे टाकून झालेले तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 3 चमचे बारीक केलेली साखर। तर या ठिकाणी जर तुमची कैरी जी आहे तर ती खूप जास्त अशी आंबट असेल तर तुम्ही साखरेचं जे प्रमाण आहे तर ते वाढवू शकतात आणि तुम्हाला जसं आवडते म्हणजे जास्त गोड किंवा मग तिखट गोड आंबट अशी जर हवं असेल तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। म्हणजेच 3 चमचे साखरने जे आहे तर ते खूप जास्त असं गोडसर पण होत नाही आणि खूप जास्त आंबटसुद्धा लागत नाही। तर अशा प्रकारे जे आहे तर ते आपण हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं व्यवस्थित हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे जे कैरीचे आपण तुकडे करून घेतलेले छान अशी कैरी बारीक कट करून घेतलेली आहे तर त्या सगळ्या कैरींना छान असं मसाला जो आहे तर तो सगळा या ठिकाणी लागतो। तर इथे मी जे आहे तर ते छान असे सगळे कैरीच्या कापांना म्हणजे जे आपण मुखवास तयार करणार आहोत तर त्याला सगळा जो मसाला वगैरे आहे तर ते छान असं या ठिकाणी लावून घेतलेलं आहे। तर आपल्याला हे जे आहे तर ते हाताच्याच मदतीने करायचे, कारण काय होतं की नाहीतर मग कुठं जे आहे तर ते मसाला किंवा मग तिखट मीठ जे आहे तर ते कुठे कमी जास्त अशा प्रकारे लागतं। त्यामुळे शक्यतो जे आहे तर ते हाताच्याच मदतीने आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी जे आहे तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला अशा प्रकारे जे आहे ते मोठं ताट किंवा मग मोठी परात म्हणू शकता तर ते आपल्याला एक घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे तर ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे का ठेवायचं, कारण की जर आपण असं जर ताट जे आहे मिक्स केलेलं तर ते जर उन्हात ठेवलं तर त्याला खूप जास्त असं पाणी सुटेल आणि मग पाणी सुटल्यानंतर जो मुखवास आहे तर तो व्यवस्थित बनणार नाही आणि जो आपण वर्षभर साठवणार आहोत तर तो वर्षभरसुद्धा टिकणार नाही। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला जे आहे तर ते व्यवस्थित जे आहे तर हे पूर्ण असं ठेवून घ्यायचे। जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी बनवत असाल तर तुम्ही एखाद्या कागदावरती उन्हामध्ये याला वाळायला ठेवायचं, म्हणजे जे आहे तर त्याला पाणी वगैरे सुटणार नाही। तर या ठिकाणी माझं जे कैरीचं प्रमाण होतं तर ते खूप जास्त नव्हतं, त्यामुळे मी या ठिकाणी ताटांमध्ये जे आहे तर ही कैरी छान अशी सुकायला ठेवणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे जे आहे तर ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजेच त्याला खूप जास्त असं पाणी वगैरे सुटणार नाही आणि जे आहे तर ते लवकर कोरडे होतील। त्यामुळे व्यवस्थित मी सगळ्या एखाद्यात अजून 2 ताटं मला या ठिकाणी लागतील आणि जर तुम्हाला आवडत असेल तर हे नुसतंच असंही खायला सुद्धा खूप जास्त छान लागतं। तर हे जे आहे असं मसाला वगैरे लावलेलं तर तुम्ही या ठिकाणी हे एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता आणि हे तुम्ही जवळपास 8 दिवस अशा प्रकारे खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून, म्हणजेच त्याची टेस्टसुद्धा खूप छान अशी लागते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे जे आहे तर ते सगळ्या प्लेटमध्ये व्यवस्थित अशा प्रकारे जे आहे तर ते छान असे ठेवून घेतलेले। तर या ठिकाणी मला 3 ताटं लागलेले, त्यामुळे जे आहे तर त्यानंतर आपल्याला काय होतं की जेव्हा आपण ते थोडेफार 1 दिवसाने कोरडे होतात तर ते खूप जास्त असे कमी होऊन जातात। त्यामुळे ते आपण एक प्लेट कमी करत जे आहे तर ते तशा प्रकारे छान असं वाळवून घेणार आहोत। तर आता हे जे आहे तर अशा प्रकारे मी ठेवून घेतलेलं आहे। तर आता आपण याला उन्हामध्ये ठेवून देऊ। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी जे आहे तर ते अशा प्रकारे 3 ताटं उन्हामध्ये ठेवलेले आहेत। जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅन खाली किंवा मग थोडं खिडकीमध्ये वगैरे ठेवू शकता, म्हणजेच ऊनच पाहिजे असं नाही पण थोडंसं असं सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला थोडंसं ठेवावं लागेल, जेणेकरून जे आहे तर ते लवकर कोरडे होतील। तर आता हे छान असं आपण 1 ते 2 दिवस कडकडीत उन्हात ठेवू।
तर मी यांना 2 दिवस छान असं कळकळीत उन्हामध्ये वाळवून घेतलं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जेव्हा आपण वाळवण्यासाठी ठेवलं होतं तर या ठिकाणी आपल्याला 3 ताटं लागलेले होते आणि वाळल्यानंतर हे जे आहे तर ते एकाच ताटामध्ये सगळे बसलेले होते। तर असं एक एक जेवढं आपण त्यांना वाढवू तर तेवढे ते कमी कमी होत जातात। तर आता याला आपण छान असं एका बाउलमध्ये ठेवूयात। तर हे तुम्ही जे आहे तर तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्ही एखाद्या काचेच्या डब्यामध्ये किंवा मग बरणीमध्ये तुम्ही हे ठेवू शकता। चला तर मग या ठिकाणी आपला मस्त असा हा मुखवास तयार आहे। अगदी चटपटीत असा, थोडासा गोड, थोडासा आंबट आणि थोडासा तिखट असा। तर तुम्हाला ही छोटीशी एकदम झटपट तयार होणारी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।